सही समय में कोई भी टूर्नामेंट में सही समय में जाओ और टूर्नामेंट वो मैच जल्दबाजी में शुरू करो। नक्कीच नक्कीच आपण पाहिलं तर रवींद्र म्हात्रे सर आपण चांगला उल्लेख केला, कारण लवकर लवकर जर सामने सुरू झाले तर शेवटची मॅच देखील आपल्याला जास्त षटकांची पाहायला मिळते। परंतु जाऊया मात्र मॅचला सुरुवात होतोय। धीरज मात्रेच्या आठवणीला उजेला देताना हा संघ खेळत असतो आणि रोहन पाटील येतो या षटक क्रमांक पहिला घेऊन। सामोरे मात्र अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो अमित वासकर, षटकातील पहिला चेंडू। रोहन पाटील घरच्या मैदानावर गोलंदाजी करतोय अमित वासकरच्या समोर। एक षटकाचा खेळ आहे बघा इथे आता कुंडेवाल टीमनं 10 ते 12 धावा जरी काढल्या तर या अंधाऱ्या रात्रीमध्ये त्याचा उपयोग त्यांना होऊ शकतोय, परंतु धावा येणं गरजेचं आहे। त्यामुळे रोहन पाटील सारखा एक मुख्य गोलंदाज ज्याचा PPL मध्ये देखील सिलेक्शन झालाय तो मुख्य गोलंदाजी करतोय। लवली स्ट्रोक सिलिमिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे। एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव घेतली जाईल का तर नाही, एका धावेवर समाधान मानावं लागलं। काल मात्र रोहन पाटीलच्या अनुपस्थित देखील मोरावे टीमच्या बाकी खेळाडूंनी खूप चांगला खेळ केला आणि सुपर 3 मध्ये ते दाखल झाले, परंतु आज रोहन पाटीलचा त्यांना उपयोग होतोय। पहिलाच ओव्हर तो घेऊन येतोय, एक धाव आली आहे, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे। रोहन टू विराज गायकवाड। ओहो आडव्या बॅटने खेळला, बॅटला स्पर्श झाला, त्यानंतर पायाला लागला, त्यामुळे चेंडू खेळपट्टीवर असताना चिक्की रन्स कंप्लीट केली, 2 धावा आल्या आहेत। शेवटच्या चेंडू पर्यंत वाट पाहतील कुंडेवाल टीम की एखादा मोठा हिट येईल, परंतु इथे रोखावं लागेल खास करून रोहन पाटील गोलंदाजाला। नक्कीच कौतुक करावं लागेल रोहन पाटीलचं, चांगल्या प्रकारे काल देखील त्याने गोलंदाजी हाताळली होती, आज देखील तीच कामगिरी करतोय आपल्या संघासाठी। आपण पाहिलं तर 3 चेंडू फेकलेत आणि 2 धाबसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात। स्ट्राईक वरती फलंदाज अमित वासकर आणि इथे मात्र गोलंदाज रोहन पाटील। ओहो या ठिकाणी आपण बघितलं थोडा स्लीप झालाय गोलंदाज रोहन पाटील। संध्याकाळचा सत्र आहे, थोडीशी घाई आहे मैदानावर, आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना धीरज स्मृती मोरावे संघ। आणि खास करून आपण बघितलं तर ऑन स्ट्राइक अमित वासकर। रोहन पाटीलच्या पुढच्या चेंडूचा समाचार घरेल, चेंडू क्रमांक 4 आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू निघून गेला, व्हाईट बॉलचा इशारा, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकलाय पंच संजय म्हात्रे। आता डोळ्यामध्ये तेल घालून त्यांना नजर रोखावी लागेल, कारण ही परीक्षा पंचांची आहे। असे अनेक सामने आम्ही अंधारात खेळलेलो आहोत, त्यावेळी कधी कधी पंचांच्या अंगावर देखील मग धावावं लागतं, कारण निर्णय कसे देणार। नक्कीच नक्कीच रवींद्र म्हात्रे सर आपण उल्लेख केलात तर षटकातील पुढचा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, तत्पूर्वी इथे काय घडलंय इथे पाहता पाहता मात्र एक धाव कंप्लीट झाली। संघाची धावसंख्या 1 ने पुढे, तब्बल धावसंख्या 4 या आकड्यावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर। 22ची धाव आली आहे मनोहर, धावा कशाही येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे। 22ची धाव, आता मात्र 2 शेवटचे चेंडू शिल्लक, धावसंख्या धावफलकावर 4, एखादा षटकाराला समाधानकारक धावसंख्या होऊ शकेल। आडव्या फाटणं प्रयत्न सुरू आहे, अमित एक सिंगल आली आहे, खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं चाचपडतपणा, त्याचा उपयोग झाला। 10 धावा आल्या, 6 धावा धावफलकावर आल्या, 1 बॉल बाकी आहे। नक्कीच आपण पाहिलं तर अमित शिवकडे प्रयत्न केले होते, परंतु चेंडू त्याच्या हातातून निसटला। आता मात्र शेवटचा चेंडू उरलाय या पूर्वार्धामधला, या पहिल्या षटकातील हा अंतिमचा चेंडू। आपण संघाची धावसंख्या पाहिली प्रथम फलंदाजी करताना मीर स्पोर्ट कुंडेवाल संघाची तब्बल 6 या आकड्यावरती। शेवटचा चेंडू, 1 बॉल हवेमध्ये खेळलाय, चेंडू दिसलाय की नाही, हो बरोबर दिसलाय, आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल, अवघ्या 6 धावांवर थांबला गेला, 7 धावांचं लक्ष। चला चला लगेच आपण थांबू नका, या धीरस्मृती मोरावे संघ बाहेर लगेच, जास्त वेळ नाही, आपल्याला अंधार पडेल। 7 धाब्यांचा टार्गेट आहे आणि मिहिर स्पोर्ट कुंडेवाल संघ आपण लगेच क्षेत्ररक्षक सजवा। मेगा फायनल एका ओव्हरची पाहायला मिळतोय, 1 लाखाचं बक्षीस आहे। रवींद्र म्हात्रे सर काय म्हणणार याबद्दल आपण? क्या बात आहे, क्या बात, खूप चांगलं आयोजन आहे मनोहर, खूप चांगलं आयोजन आहे, परंतु खेळाडूंनी जर साथ दिली असती तर 1 ओव्हरचा सामना पाहायला मिळाला नसता, कमीत कमी 3 ते 4 ओव्हरचा सामना पाहायला मिळाला असता। 3 दिवस खेळाडू उशिरा येत आहेत, त्यामुळेच अशा प्रकारे आपल्याला कमी षटकांचे मॅचेस पाहायला मिळत आहेत। खूप चांगलं आयोजन, मदनदादा पाटील असतील, आमचे उत्तम कोहली साहेब, विनायक कोहली, दाऊजी पाटील, सर्व 40+ खेळाडू
गणेश दादा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. नक्कीच, कारण आपल्या रवींद्र या म्हात्रे गावामध्ये सर. अप्रतिम आयोजन. हे मात्र आपल्या रायगडमध्ये आणि आपल्या पनवेल तालुका उलवा रोड असेल, सकाळी 9 वाजता पहिला चेंडू पडायला हवाय. कशा प्रकारे आपण याबद्दल म्हणणार आपण? बरेच नियम आहेत याबद्दल खरं तर आपण चर्चा करणार होतोच, परंतु आज वेळ मिळाला नाहीये. प्रामुख्याने मी पहिला मुद्दा छेडला होता की जे लीग आहेत त्या लीग तुम्ही उशिरानं सुरू करा. पनवेल प्रीमियर लीग झाली, रायगड प्रीमियर लीग जरा शेवटला ठेवा. आमच्या ग्रामीण खेळाडूंना संधी मिळत नाही, गावची टीम कमी खेळली जाते, एखादा महत्वाचा खेळाडू मग तो जातो, त्यामुळे संघ येत नाही. अशा बऱ्याच काही समस्या आहेत. नक्कीच आपण वारंवार प्रत्येक स्पर्धेमध्ये हे अनाउन्समेंट करू, जेणेकरून या लीग शेवटला मार्च एप्रिलमध्ये खेळल्या जातील. थँक्यू. नक्कीच आपण चांगलं मनोगत व्यक्त केलं तर रवींद्र म्हात्रे सर. तर आपण जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मेगा फायनल आपण पाहतात. लंकेश्वर ट्रॉफी 2025 आपण पाहिलं तर धीरस्मृती मोराबे संघाला 7 धावेचा टार्गेट. अंकित शिवकर आणि अमित शिवकर हे दोन बंधू आपण पाहिलं तर या संघामध्ये 3 बंधू एकत्र असतात. अजित शिवकर आज त्याची कमी आहे, अलंकार मात्र नाही आहेत, परंतु चांगला संघ देखील आपण पाहिला कालच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स केलाय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. म्हणून 6 बॉल 7 धावांची गरज आहे. मॅच अंधार आहे, सारं काही चित्र इथे पाहायला मिळतं. ज्यावेळी आम्ही 15-20 वर्षापूर्वी क्रिकेट खेळायचो अशाच प्रकारचा अंधार व्हायचा. मग खास करून कुंडेवाल आवटी मैदानावर ही परिस्थिती असायची, चेंडू दिसत नसे आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगायचा. पाहूया इथे मैदानावर काय घडेल. इथे गोलंदाजीच्या उंबरट्यावर पहिला चेंडू घेऊन येतोय. ओहो, कव्हर ड्राईव्हचा हा फटका पहिल्या बॉलवरच इरादे स्पष्ट केले. पंचांचा सिग्नल, चौकार. ठरतोय. ठोक ठोक डीजे.